सुरुवातीला मोठी बातमी. खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत एसआयटीतील स्थानिक गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला आणि यामुळे खासदारांसह आमदारांनी यावर आक्षेप नोंदवलाय। याची माहिती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी एक्स या समाज माध्यमाद्वारे दिली होती आणि त्यामुळे आता एका अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी एसआयटीमध्ये तपासाचं काम करणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात अधिकृतरित्या माहिती आली नसली तरी याची समाज माध्यमांवर चर्चा होतीये। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, काय अपडेट या प्रकरणात? संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणासाठी जी एसआयटी गठीत करण्यात आली होती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये घोषणा केली होती आणि ती एसआयटी 10 सदस्य असलेली एसआयटी स्थापन करण्यात आली होती आणि याचे जे प्रमुख आहेत ते बसवराज तेली, IPS डॉक्टर बसवराज तेली हे होते आणि त्यांचे जे इतर सदस्य होते 10 सदस्य, त्यामधील काही सदस्यावरती सुरेश धस, जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप व्यक्त केला होता आणि आक्षेप घेतल्यानंतर ते जे काही बीड स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांच्या संदर्भात काल जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्टवरती हे जर अशा पद्धतीचे आरोपीसोबतचे फोटो असतील तर हे आरोपींना कशा पद्धतीने शिक्षा देणार असा प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर मात्र आता यामधील जे काही 3 वादग्रस्त अधिकारी आहेत त्यामध्ये 2 कर्मचारी आणि 1 अधिकारी यांच्या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेकडून आणि त्या सूत्रांकडून दिली गेलेली जी माहिती आहे त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रिलीव्ह केलेलं नाही, म्हणजे ते एसआयटीचं काम करणार नाहीत। त्यामुळे नेमकं त्यांचा पत्ता कट झालाय का या संदर्भात अधिकृतरित्या एसआयटीची जी स्थापना केल्यानंतर ज्या पद्धतीने अधिकृत सूचना आली होती तशा पद्धतीची सूचना जरी आली नसली तरी सुद्धा हे जे 3 कर्मचारी 2 कर्मचारी आणि 1 वादग्रस्त अधिकारी आहेत हे एसआयटीचं तपासाचं काम करणार नाहीत। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता एसआयटीमध्ये आणखी नव्यानं कुणाला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट दिली जाणार आणि कोण या एसआयटीच्या तपासामध्ये काम करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र बसवराज तेली हे गेल्या 5 दिवसापासून बीडमध्ये एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण जे अटकेत असलेले आरोपी आहेत त्यांच्याकडून कसून चौकशी करतायत आणि जे 3 प्रकरणं आहेत यामध्ये खंडणी प्रकरण, हत्या प्रकरण आणि मारहाणीचं प्रकरण, अट्रॉसिटी प्रकरण या संपूर्ण प्रकारचा एसआयटी देखील कसून तपास करते। मात्र या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये आणि निपक्षपाती पद्धतीने ही तपास व्हावा या दृष्टिकोनातून आता हे जे 3 ज्यांच्यावरती एलिगेशन करण्यात आलेले होते राजकीय नेत्यांकडून त्या जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत यांना काम थांबवण्यासंदर्भात किंवा ते आता यात सहभाग करणार आहेत का या संदर्भात अधिकृतरित्या माहिती आल्यानंतरच कळेल। मात्र सध्या जी प्राथमिक माहिती मिळते त्यांना स्थानिक गुन्हे शाखेमधून रिलीव्ह करण्यात न आल्यामुळे ते एसआयटी जॉईन करणार नाहीत। बरं सुरेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांना भेटणार आहेत। CP राधाकृष्णन यांची ते आज भेट घेणार आहेत। आदरणीय अमितभाई शाह यांची मी भेट घेतली। त्यांना या प्रकरणावर सखोल चौकशी करा असं सांगितलं गेलं। त्यानंतर त्यांनी त्याच्यात मी लक्ष घालणार आणि या प्रकरणात पूर्ण मदत करणार असा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांचे बऱ्यापैकी याच्यावर लक्ष आहे असं माझं मत आहे। त्याच्यामुळे मी त्यांच्यावर समाधानी, मी त्यांची भेट आणखी परत घेणारच आहे। आणखी मला 1-2-4 दिवसाची त्यांची वेळ म्हणजे आणखी फिक्स झाली नाही पण मिळाली। राज्यपालांना मला हे सुद्धा सांगायचं आहे की यांचा सगळ्यांचा मास्टर माइंड म्हणजे धनंजय मुंडे, सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे आहे। पूर्वीसुद्धा अंतुले जे असतील, RR आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता। मग आता सरकार यांना संरक्षण का देत आहे, का अजितदादा त्यांना संरक्षण देतात, हे प्रश्न आम्ही सगळे राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत। संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने हत्या झालेली आहे, ज्या क्रूर पद्धतीने हत्या झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने ही माणुसकीची हत्या आहे, ही कुठल्या जातीची हत्या नाही आहे आणि म्हणून हा विषय महाराष्ट्रात पूर्वीसारखे अनेक विषयासारखं प्रलंबित राहायला नको आणि म्हणून आम्ही सर्व पक्षातले लोक मी विनंती केली राज्यपाल महोदयांना की आपण याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे म्हणून आपण आम्हाला वेळ द्यावा। अजून एक फरार आहे अजून, पण वाल्मिक कराडांना सुद्धा जे गुन्हे लावलेले आहेत त्या गुन्ह्यावरनं ते सहज बाहेर पडू शकतात।